श्रीरामपुरात भाईगिरीचा खेळ खल्लास. सराईत गुन्हेगाराची त्याच परिसरात काढली धिंड. दहशत माजविणाऱ्या सरफराज शेखच्या मुसक्या आवळल्या, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जाप. शहरातील बीफ मार्केट आणि वॉर्ड नंबर 1 परिसरात शस्त्रांचा धाक दाखवून दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सराईत गुन्हेगार सरफराज बाबा शेख याला श्रीरामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून ज्या भागात त्याने धुमाकूळ घातला होता त्याच भागात त्याची धिंड काढल्याने पोलिसांनी गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवली आहे. नेमकी घटना काय? 22 मार्च 2026 रोजी साबिर शब्बीर कुरेशी हे बीफ मार्केट परिसरात असताना आरोपी सरफराज शेख आणि त्याच्या साथीदारांनी इरफान शेख, लुकमान शहा, राहुल सोनवणे त्यांची कार अडवली. आरोपींनी गावठी कट्टा आणि कोयत्याचा धाक दाखवून 50,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केली. साबिर यांनी खंडणी देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात BNS अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पथकाने तातडीने तपासचक्र फिरवत आरोपीला ईदगाह मैदान परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी त्याच्यावर आर्म्स ऍक्टनुसार स्वतंत्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज शेख याच्यावर यापूर्वीच 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वसामान्य जनतेमध्ये त्याची दहशत वाढली होती. ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याला ज्या परिसरात तो धमकावत फिरायचा त्याच वस्तीतून पायी फिरवत त्याची धिंड काढली. सोशल मीडियावर या कारवाईचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून धिंडीपूर्वी पोलिसांनी त्याचा केलेला योग्य तो सत्कार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शहरात दहशत माजविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याचे इतर साथीदार इरफान शेख, लुकमान शहा आणि राहुल सोनवणे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे विणले आहे. या धाडसी कारवाईमुळे श्रीरामपूरच्या जनतेने पोलिसांचे आभार मानले आहेत. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, श्रीरामपूर.